सायन कोळीवाडा मुंबईतला जुना आणि मोठा कोळीवाडा। त्याच्या आजूबाजूला मोठी झोपडपट्टी आहे। या कोळीवाड्यात मोठ्या प्रमाणावर तमिळ भाषिकांची वस्ती आहे। या झोपडपट्टीमध्ये महालक्ष्मी पापवणीनं करोडोंचं साम्राज्य उभं केलं। या झोपडपट्टीतल्या अनेकांची ती अम्मा होती, पण गुन्हेगारी विश्वात तिला भारतातल्या अंमली पदार्थांच्या साम्राज्याची राणी म्हणून ओळखलं जायचं, जिच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांना सुद्धा अवघड होतं। 70-80च्या दशकात वरदाराजन मुनीस्वामी मुदलियार अर्थात तमिळ डॉन वरदाराजननं मुंबईत प्रति तमिळनाडू उभं केलं होतं। तो तमिळनाडूतल्या अनेक गरीब कुटुंबांना मुंबईत घेऊन आला। तेव्हा दारूबंदी होती, पण पितळांचं दारू पिणं बंद झालं नव्हतं। त्यामुळं वरदाराजनने सायन कोळीवाड्यात बेकायदा दारूभट्टी सुरू करून मोठा पैसा कमवला। तामिळनाडूहून घेऊन आलेल्या या लोकांना वरदाराजननं दारूभट्टीत कामाला लावलं। हे लोक सायन कोळीवाड्यात झोपड्या बांधून राहायला लागले। त्यांच्यापैकीच एक महालक्ष्मी पापामणी। तमिळनाडूतील गरीब कुटुंबात जन्माला आलेली महालक्ष्मी अवैध दारूच्या धंद्यात दरबेज होती। त्यामुळेच ती वरदाराजनची विश्वासू बनली। तिची एक दहशत तिथल्या परिसरात निर्माण झाली। पापामणीला पैसा आणि मान दोन्ही मोठ्या प्रमाणावर मिळत होतं, पण नंतर दारूबंदी उठली आणि पापामणीचे वाईट दिवस सुरू झाले। मग मोलकरणीच्या कामांपासून रस्त्यावर कचरा वेचण्याच्या कामापर्यंत सगळी कामं करून ती आपलं पोट भरत होती। याच दरम्यान तिला मणी चिनपय्या देवेंद्र भेटला आणि तिनं त्याच्याशी लग्न केलं। त्या दोघांना 4 मुली आणि 1 मुलगा अशी 5 मुलं झाली। पण सतत दारूच्या नशेत असलेल्या देवेंद्रचा अपघात झाला आणि तो अपंग झाला। तेव्हा 7 जणांचं कुटुंब पोचताना पापामणीची मोठी ओढाताण व्हायची। तेव्हा तिची मैत्रीण सावित्रीनं तिला एका नव्या धंद्याची माहिती दिली। पुड्या विकण्याचा धंदा। अंमली पदार्थांचा मोठा स्टॉक आणायचा आणि त्याच्या पुड्या करून विकायच्या। या कामात जोखीम असली तरी पैसा अमाप होता। त्यामुळं पापामणी तयार झाली। सावित्री, पापामणी आणि रे रोडची ज्योती आदिरामलिंगम या त्रिकुटानं अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट तयार केलं। त्यातून त्यांना लाखोंचा फायदा होऊ लागला। या फायद्यात वाटेकरी नको म्हणून पापामणीनं तिला या धंद्यात आणणाऱ्या सावित्रीलाच नंतर बाजूला केलं आणि 1991 पासून ती या धंद्याची मालकीण झाली। तिनं आपलं हे नेटवर्क देशभर पसरवलं। तिनं आपल्या या धंद्यात सायन कोळीवाड्याच्या झोपडपट्टीतल्या अनेक तमिळ कुटुंबांना कामाला लावलं। तिच्यासाठी काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती। 90च्या दशकात या धंद्यामुळं करोडोत खेळणारी पापामणी आपल्यासाठी काम करणाऱ्यांना उदारपणे मदत करायची। तिच्यामुळं पोट भरत असल्यामुळं या लोकांसाठी पापामणी अम्मा झाली। गरजेला लगेच कर्जाऊ पैसे देत असल्यानं गरिबांची बँक म्हणूनच पापामणीला लोक ओळखायचे। अंमली पदार्थांच्या धंद्यात असल्यामुळं साहजिकच पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलची पापामणीवर करडी नजर होती। तिला अनेकदा पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला, पण तिनं आपल्याभोवती झोपडपट्टीतल्या लोकांची मोठी सुरक्षा यंत्रणाच तयार केली होती। ही झोपडपट्टी म्हणजे मोठा भूलभुलैया होता। एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्या, तिथे पोहोचण्यासाठी असलेल्या अगदी चिंचोळ्या गल्ल्या। या गल्ल्यांमधून पापामणीला पळून जाण्यासाठी वाटा तयार करण्यात आल्या होत्या। पोलीस आल्यावर तिला लपण्यासाठी जागा आणि भुयारी मार्ग सुद्धा या लोकांनी तयार केले होते। पापामणीला अटक करण्यासाठी पोलीस आले की झोपडपट्टीतला प्रत्येक माणूस तिच्या सुरक्षेसाठी ढालीसारखा उभा राहायचा। त्यामुळं तिला पकडणं पोलिसांना अवघड जायचं। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून पापामणीनं आणखी एक वेगळं प्लॅनिंग केलं होतं। तिनं आपल्यासाठी किन्नरांची फौज तयार केली होती। पोलीस तिला पकडायला झोपडपट्टीत आले की लगेचच ही फौज पापामणीच्या रक्षणासाठी धावून यायची। ही किन्नरांची फौज किल्ल्याभोवती असते तशी झोपडपट्टीभोवती भक्कम तटबंदीच उभी करायची। पोलीस पुढे आले की आपल्या शैलीत हे लोक शिव्या घालत पोलिसांचा रस्ता अडवायचे। त्यामुळं पोलिसांना हतबल होऊन परत यावं लागायचं। पण अखेर 2004 मध्ये पोलिसांनी पापामणीची एक मुलगी जयश्रीला अटक केली। जयश्रीचे एका मवाल्यासोबत प्रेमसंबंध होते। स्वतः अंमली पदार्थांचा व्यापार करत असून सुद्धा आपल्या मुलीचे मवाल्यासोबत संबंध आहेत, यामुळे आपली बदनामी होते असं पापामणीला वाटायचं। तिनं त्या दोघांचे संबंध तोडण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। शेवटी पापामणीनं जयश्रीला आपल्या धंद्याची वारसदार म्हणून तिलाही या धंद्यात आणलं। त्यामुळं जयश्रीचा आपल्या आईवर राग होता। तसंच पापामणीनं आपल्या दारुड्या नवऱ्यासोबत सुद्धा सगळे संबंध तोडून टाकल्यानं त्यालाही सूड उगवायचा होता। जेव्हा जयश्रीला अटक झाली तेव्हा तिच्याकडं 4 किलो अंमली पदार्थ सापडले। आईवरच्या रागातून तिनं पापामणीचं नाव घेतलं आणि पोलिसांनी पापामणीला अटक केली। पोलीस तिला घेऊन जात असताना सुद्धा तिची किन्नरांची फौज पुढे आली आणि त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली। आम्हाला सोडल्याशिवाय आम्ही बाजूला होणार नाही असाच आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला। शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि पापामणीची रवानगी कोठडीत झाली। तिचा नवरा देवेंद्रनं तिच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली। आपल्या अम्माला अटक झाल्यामुळे पापामणीचे लोक खवळले।
तिच्या विरोधात साक्ष देणाऱ्या देवेंद्रचा 2007 मध्ये खून झाला. त्याचे मारेकरी कोण होते याचं गूढ शेवटपर्यंत उलगडलं नाही. अटक झालेली पापामणी 2 वर्षांनी जामिनावर सुटली, पण पोलिसांनी तिच्या सगळ्या मालमत्ता जप्त केल्यानं आणि तिचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यानं करोडोत खेळणारी पापामणी अक्षरशः भिकेला लागली. आता ती कुठे आहे, काय करते याचा कोणालाच पत्ता नाही. पण अंमली पदार्थांच्या साम्राज्याची राणी ही तिची ओळख आजही कायम आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करा.